इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर जोरदार हल्ला। इराणनं केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा, तर इराणचाही इस्रायलवरती पलटवार। ट्रम्प आणि पाकचे आर्मी चीफ आसिम मुनीरच्या भेटीवरनं इराणमध्ये नाराजी। तिसऱ्या देशाची मध्यस्थी खपवून घेणार नाही, इराणचा पाकिस्तानला थेट इशारा। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीमध्ये इस्लामिक देशाच्या संस्थांची महत्त्वाची बैठक। इराणचे परराष्ट्र मंत्री बैठकीला लावणार हजेरी। पाकिस्तानसह 57 मुस्लिम देशही बैठकीत सहभागी होणार। योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार, आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान। आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योग केला। या योगानं राज्याचं भवितव्य बदललं। यशस्वी उठावाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं मत। एकनाथ शिंदेंची ओळख लिंबू मिरची उपमुख्यमंत्री अशी। खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका। मुंबई महानगरपालिकेकडनं शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची तपासणी। बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामात सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीनंतर तपासणी सुरू। कोल्हापूरच्या हुपरीमध्ये ईडीची धाड। मोठ्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयात धाड। ईडीकडनं तब्बल 15 तास चौकशी झाल्याची माहिती। विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा तब्बल 5 लाख नागरिकांसोबत योगाभ्यास। पंतप्रधानांनी योग दिनानिमित्त दिल्या देशवासियांना शुभेच्छा। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही योगाभ्यास। फडणवीसांचा पुण्यात वारकऱ्यांसोबत योग। पुणे विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचं आयोजन। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा पुण्यात मुक्काम। पुण्यनगरी गेली भक्तिरंगात रंगून। पाकिस्ताननं नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव। मात्र आपण अनेक देशातील संघर्ष थांबवले, पण आपल्याला नोबेल मिळणार नाही। ते पुरस्कार उदार मतवाद्यांनाच मिळतात, ट्रम्प यांचं प्रत्युत्तर।